नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की ज्यांनी आत्तापर्यंत 24 संमेलनं आणि 11 साहित्यकृती निर्माण केल्या अशा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांचा साहित्य प्रवास, त्यांची कोणासाठी, पायखुटी, हे दान या भूमीचे या 3 कादंबऱ्या प्रकाशित आहेत। जामीन, ठिणगी, भूक, भावबंधन आणि समर्पण हे 5 कथासंग्रह, चैत्र पालवी आणि व्हायरस या दीर्घकथा, तर संसार मातीचा हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे। त्यांचे पहिले पुस्तक कोणासाठी ही कादंबरी 1996 मध्ये पसा नाट्यगृहामध्ये सकाळचे संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले। या पुस्तकाला कवी कुसुमाग्रज यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये शुभेच्छा दिली। त्यावेळी ग्रामीण साहित्य चळवळ सुरू करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते। ग्रामीण भाग डोंगराळ आणि छोट्या छोट्या गाव, खेडी, वाड्या, पाड्यामध्ये वस्ती करून राहणाऱ्या लोकांना एकत्रित करून साहित्य चळवळ सुरू करणं, रुजवणं हे तसं जिकिरीचं काम होतं। शिवाय आर्थिक पाठबळाशिवाय ते कसं साध्य करणार। त्यावेळी संत निवृत्तीनाथांच्या यात्रेला दूरवरून दरवर्षी अनेक दिंड्या वाडीवरे गावातून त्र्यंबकेश्वराला पायी जात। त्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना जेवण, चहा, नाश्ता तसेच गावातील दानशूर स्वखुशीने देत आणि ते अजूनही करतात। त्यांनी तोच संकेत समजून ग्रामीण साहित्य चळवळीचं शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला। प्राथमिक खर्चासाठी मालुंजकरांनी स्वतःचा वैयक्तिक आणि अनावश्यक खर्च कमी करून वर्षाकाठी शिल्लक राहिलेली 6-7 हजाराची रक्कम प्राथमिक खर्चासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि 1999 मध्ये इगतपुरी तालुका साहित्य मंडळाची स्थापना करून त्याच वर्षी वाडीवरे येथे प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये 18 फेब्रुवारी 1999 ला पहिलं एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित केलं। दैनिक सकाळचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे त्याचे उद्घाटक होते। या पहिल्या संमेलनाला कवी कुसुमाग्रज यांनी आजारी असतानाही साहित्य चळवळ ही ग्रामीण भागामध्ये मूळ धरून राहिली तरच मराठी भाषेत सर्वंकषता येईल या एकाच वाक्यात शुभेच्छा दिली। ग्रामस्थांनी अन्नदान आणि चहापान दिले। असे हे संमेलन उत्साहामध्ये संपन्न झाले। उद्घाटन, कथाकथन, कवी संमेलन आणि समारोप असा भरगच्च कार्यक्रम झाला। दूरवर बातम्या पोहोचल्या आणि ग्रामीण साहित्य दिंडीचा प्रवास सुरू झाला। दुसरं साहित्य संमेलन हे 2000 साली जैन मंगल कार्यालय घोटे येथे पार पडले। त्याचे उद्घाटक दैनिक लोकमतचे संपादक दत्ता सराफ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिभाऊ महाले, शिवाजीराव मानकर, शशिकांत टेंबे देशदूत, चंद्रकांत महामिने, अविनाश गोठी, गोपाळराव गुळवे, शिवराम झोले, धर्मेंद्र चव्हाण, डॉक्टर भास्कर मरसाळे, संदीप देशपांडे, प्राध्यापक संजय जाधव, दीपक आहिरे, तुकाराम दांडे, कैलास पगारे, सौ सुमती पवार, नवनाथ गायकर, रत्नाकर कातोरे, रतन कुमार इचम आदी मान्यवर उपस्थित होते। तिसरं साहित्य संमेलन 2001 साली वाडीवरे येथील प्राथमिक विद्या मंदिरच्या प्रांगणातच संपन्न झाले। त्याचे उद्घाटक म्हणून दैनिक गावकरीचे संपादक वंदनराव पोतनीस होते, तर मान्यवर म्हणून डॉक्टर भास्कर गिरधारे, शक कापडणी, चंद्रकांत महामिने, धर्मेंद्र चव्हाण, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर चौथं साहित्य संमेलन 2002 साली वैतरणा जलविद्युत केंद्र वैतरणा नगर इगतपुरी येथे संपन्न झाले। त्याचे उद्घाटक गझलकार प्रदीप निफाडकर होते, तर किशोर पाठक, चंद्रकांत महामिने, दत्तात्रय जनकर, ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण, राजू आतकारी, कैलास पगारे, विजयकुमार मिठे, देवराम चौधरी, तुकाराम दांडे, रवींद्र मालुंजकर, प्रसाद कुलकर्णी, संजय गडाळे, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाचवे साहित्य संमेलन 2003 साली पुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी येथे संपन्न झाले। त्याचे उद्घाटक म्हणून दैनिक देशदूतचे संपादक सुरेश अवधूत होते, तर उपस्थित मान्यवर प्राचार्य बाबाजी आहेर, बाबूराव पाटील गोवर्धने, ॲडव्होकेट युवराज जाधव, देविदास गिरी, कॉम्रेड राजाराम निकम, किरण साळुंके, माणिकराव गोडसे, रूपचंद डगळे, विजयकुमार मिठे, बापू चव्हाण, मिलन खोर, भानुप्रकाश पुरोहित, विलास पगार, डॉक्टर भास्कर मरसाळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर 6वे संमेलन 2004 साली माध्यमिक विद्यालय मुकणे तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले। त्याचे उद्घाटक होते ॲडव्होकेट संदीप गुळवे आणि उपस्थित मान्यवर होते चंद्रकांत महामिने, प्राध्यापक देविदास गिरी, प्राध्यापक सुमन मुठे,
किरण साळुंके, प्राध्यापक कापडनीस, रूपचंद डगळे, देवराम चौधरी, रवींद्र मालुंजकर, काशीनाथ वेलदोडे, कैलास पगारे, गंगाधर आहिरे, तुकाराम धांडे, कचरू पाटील शिंदे, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक. तर 7वं संमेलन हे 2005 साली प्राथमिक विद्या मंदिर आहुर्ली, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते वन विभागाचे उपायुक्त चंद्रकांत खाडे. तर संमेलनाध्यक्ष म्हणून चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ साहित्यिक. उपस्थित मान्यवर होते सुरेश अवधूत, दत्ता पगार, गोपाळराव गुळवे, आमदार मेंगाळ, निवृत्ती जाधव, रुंजा पाटील गोवर्धने, प्राध्यापक संजय जाधव, धर्मेंद्र चव्हाण, राजू आतकारी, ज्ञानेश्वर गुळवे, रवींद्र मालुंजकर, नवनाथ गायकर, विजयकुमार मिठे, विजय कर्डक, तुकाराम धांडे, भारतीबाई गोवर्धने, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ. तर 8वं संमेलन 2006 साली ग्राम संस्कार केंद्र पाडळी देशमुख, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते दैनिक लोकमतचे किरण अग्रवाल. तर संमेलनाध्यक्ष होते अमृतचे संपादक मनोहर शहाणे. तर उपस्थित मान्यवर होते सावळीराम तिदमे, चंद्रकांत महामिने, बाबुराव पाटील गोवर्धने, ॲडव्होकेट जी.पी. चव्हाण, प्राध्यापक संजय जाधव, जास्वंती मोजाळ. 9वे संमेलन 2007 साली सर्वतीर्थ टाके, तालुका इगतपुरी, जिथं जटायूनगर येथे झाले. त्याचे उद्घाटक होते वन विभागाचे उपायुक्त चंद्रकांत खाडे. संमेलनाध्यक्ष होते कवी विठ्ठल शिंदे आणि उपस्थित मान्यवर होते प्राध्यापक नायकुडी सर, कैलास पगारे, विलास पगार, रवींद्र मालुंजकर, तुकाराम धांडे. 10वे साहित्य संमेलन 2008 साली आदर्श कन्या विद्यालय घोटी, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते दैनिक देशदूतचे संपादक नंदकुमार टेनी आणि संमेलनाध्यक्ष होते गीतकार प्रवीण दवणे. उपस्थित मान्यवर होते चंद्रकांत महामिने, आमदार शिवराम जोले, काशीनाथ मेंगाळ, कैलास पगारे, डॉक्टर विकास देव. 11वे संमेलन 2009 साली हनुमान मंदिर सभागृह गोंदे दुमाला, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते दैनिक सकाळचे संपादक विश्वास देवकर. तर संमेलनाध्यक्ष होते प्राध्यापक नायकुडी सर आणि उपस्थित मान्यवर होते चंद्रकांत महामिने, मनोहर शहाणे, आमदार निर्मलाताई गावित, राजेंद्र नाठे, भास्कर म्हरसाळे, डॉक्टर विकास देव, जयंत शिंदे, अभिमन्यू सूर्यवंशी, नवनाथ गायकर. 12वे साहित्य संमेलन 2010 साली माध्यमिक विद्यालय वाडीवरे, तालुका इगतपुरी येथे झाले. त्याचे उद्घाटक होते पुण्यनगरीचे संपादक सुरेश अवधूत सर. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र सूर्यवंशी. प्रमुख उपस्थिती होती चंद्रकांत महामिने, प्राध्यापक नायकुडी, प्रशांत भरवीरकर, गोपाळ लहांगे, गणपत दिवटे. 13वे संमेलन झाले 2011 साली मौलाना अब्दुल कलाम आझाद वाचनालय हॉल, इगतपुरी शहर. त्याचे उद्घाटक होते दैनिक गावकरीचे वृत्त संपादक शैलेंद्र तनपुरे आणि प्रमुख मान्यवर होते विश्वास ठाकूर, विजयकुमार मिठे, पांडुरंग वारुंगशे, विजयकुमार मिठे, डॉक्टर संतोष जाधव, प्राध्यापक संजय जाधव, देवराम चौधरी, बाळासाहेब पलटणे. तर 14वे साहित्य संमेलन 2012 साली स्वर्गाश्रम कपिलधारा तीर्थ, कावनई, तालुका इगतपुरी येथे पार पडले. त्याचे उद्घाटक होते रमेश आव्हाड आणि संमेलनाध्यक्ष होते बागमार कवी. इतर मान्यवर होते गोरख बोडके, रामभाऊ पाटील, विलास पगार, रवींद्र मालुंजकर, गौरवकुमार आठवले, प्राध्यापक संजय जाधव, देविदास शिरसाट, राजाराम पाटील, देवराम चौधरी. 15वे संमेलन झाले 2013 साली राजाराम साळवी मंगल कार्यालय घोटी येथे. त्याचे उद्घाटक होते दैनिक गावकरीचे संपादक वंदनराव पोतनीस. तर संमेलनाध्यक्ष होते कवी किशोर पाठक. उपस्थित मान्यवर होते शाहीर उत्तम गायकर, देवराम चौधरी, तुकाराम दांडे, रतनकुमार इचम, शाहीर बाळासाहेब भगत. 16वे साहित्य संमेलन झाले 2014 साली शताब्दी कॉलेज, आगासखिंड, तालुका सिन्नर येथे. त्याचे उद्घाटक होते प्राध्यापक देविदास गिरी. तर संमेलनाध्यक्ष होते कवी विलास पगार. उपस्थित मान्यवर होते निलिमाताई पवार, नानासाहेब बोरस्ते, ललिता वीर, वैशाली झनकर, दत्तात्रय झनकर, विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर. 17वे संमेलन 2015 साली इंदुमती लॉन्स, वाडीवरे, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते विश्वास देवकर. तर संमेलनाध्यक्ष होते कवी तुकाराम धांडे. उपस्थित मान्यवर रूपचंद दगडे, ज्ञानेश्वर गुळवे, रवींद्र मालुंजकर, बाळासाहेब पलटणे, शाहीर उत्तम गायकर, सुदर्शन पाटील, डॉक्टर भास्कर मारसाळे, पांडुरंग वारुंगशे. 18वे संमेलन 2016 साली इंदुमती लॉन्स, वाडीवरे येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते प्रशांत पाटील. तर संमेलनाध्यक्ष होते विजय कुमार मिठे. उपस्थित मान्यवर होते विवेक उगलमुगले, विलास पगार, रवींद्र मालुंजकर, सुदर्शन पाटील, शरद मालुंजकर, किरण भावसार, रूपचंद डगळे, आमदार निर्मला गावित, पांडुमामा शिंदे, पांडुरंग वारुंगशे, ज्ञानेश्वर गुळवे, प्राध्यापक संजय जाधव, दशरथ मालुंजकर, रावसाहेब कातोरे, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ. 19वे संमेलन 2017 साली प्राथमिक विद्या मंदिर वाडीवरे, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते विवेक उगलमुगले. संमेलनाध्यक्ष होते रामदास वाघ. तर उपस्थित मान्यवर होते विलास पगार, वैशाली झनकर, प्राध्यापक घुगे, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले, प्रकाश कोल्हे. 20वे संमेलन 2018 साली इंदुमती लॉन्स, वाडीवरे, तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते कवी प्रकाश होळकर.
तर संमेलनाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, उपस्थित मान्यवर होते विजयकुमार मिठे, तुकाराम दांडे, बंगाली लेखक देवनाथ, विलास पगार, सावळीराम तिदमे, नरेंद्र पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय झनकर. 21वे साहित्य संमेलन 2019 साली इंदुमती लॉन्स वाडीवरे तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते डॉक्टर दिलीप धोंडगे आणि तर संमेलनाध्यक्ष होते विवेक उगलमुगले. उपस्थित मान्यवर होते भारत सासने, निलिमा पवार, वैशाली जनकर, भाऊसाहेब खातळे, किशोर पाठक, प्रशांत भरवीरकर, मनोहर घोडे, देविदास गिरी. 22वे साहित्य संमेलन 2020 साली झाले. 2 दिवसीय हे साहित्य संमेलन KPG महाविद्यालय इगतपुरी येथे झाले. त्याचे उद्घाटक म्हणून जयप्रकाश जातेगावकर तर संमेलनाध्यक्ष होते मनोहर शहाणे. उपस्थित मान्यवर होते प्रकाश होळकर, आमदार हिरामन खोसकर, भाऊसाहेब खातळे, प्राचार्य भाबळ, देविदास गिरी, कमलाकर देशले, राजेंद्र उगले, वैजयंती शिन्नरकर. 23वे संमेलन धनलक्ष्मी विद्यालय मानवधन संस्था पाथर्डी पाटा नाशिक येथे झाले. त्याचे उद्घाटक होते प्राध्यापक लक्ष्मण महाडिक, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे. तर उपस्थित मान्यवर होते प्रकाश कोल्हे, संजय वाघ, गोरख बोडके, ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण, प्रशांत भरवीरकर, प्राध्यापक यशवंत पाटील, सावळीराम तिदमे, विनोद सोनवणे, गजश्री पाटील, राजेंद्र सोमवंशी, सुभाष सबनीस, दत्तात्रय झनकर, वैशाली जनकर, ऋता ठाकूर, अलका कुलकर्णी, आरती डिंगोरे, भगीरथ मोराडे, विनोद गोरवाडकर, दिनेश आवटी, विवेक उगलमुगले, वैजयंती शिन्नरकर, तुकाराम दांडे, प्राध्यापक संजय जाधव, अलका दराडे, प्रशांत केंदळे, विष्णू तोरे, विद्या पाटील, रवींद्र पाटील, गौतम कुमार निकम, दिलीप पवार, अमोल चित्ते, मुकुंद ताकाटे, राज शेळके, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्य रसिक. 24वे साहित्य संमेलन 2023ला इंदुमती लॉन्स वाडीवरे तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते प्रशांत भरवीरकर, संमेलनाध्यक्ष संजय वाघ. तर उपस्थित मान्यवर होते अलका कुलकर्णी, भीमाबाई जोंधळे, किरण पलटणकर, अलका दराडे, नरेंद्र पाटील, आशा पानसरे, सदानंद भटाटे, न्यायमूर्ती वसंत पाटील, ऋता ठाकूर, सुरेश पवार, बाळासाहेब गिरी. तर 25व्या संमेलनाची मंडळी तयारी सुरू आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, शब्दची गौरव पूजा करू. 25वे रौप्य महोत्सवी संमेलन इंदुमती लॉन्स वाडीवरे येथे होणार आहे. सर्व कवी, लेखक, साहित्यिकांना याचं निमंत्रण आहे. संमेलनाचं उद्घाटन कवी किरण भावसार करणार असून संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विनोद गोरवाडकर हे आहेत. तर मंडळी, गेल्या 25 वर्षांपासून सलग 25 ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित करून साहित्य सेवा करणारे, अनेक नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा आपल्याला नक्कीच आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.